नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत। तर मस्त आपला स्पॉन्जी आणि सॉफ्ट केक तयार झालेला आहे, व्हॅनिला केक। तर कसा बनवायचा पुढे आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये मी इथे अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे। 1/4 कप आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तूपही वापरू शकता। काही ड्रॉप्स आपल्याला व्हॅनिला एसेन्सचे घालायचे आहेत आणि 1 कप आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। हे सगळं साहित्य आहे आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण तेल आहे तो पूर्ण अब्झॉर्ब होईल अशा प्रकारे हे बघा तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे 1.5 कप मैदा, पिठी साखर, मैदा हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। मस्त छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे सगळं साहित्य। अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फेटून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी घालते 1 चमचा इनो घातल्यावर आपल्याला लगेचच त्यावर 1 टेबलस्पून पाणी घालायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे। 1-2 सेकंद फेटून घ्यायचं आहे, जास्त फेटायचं नाही आहे। अशा प्रकारे ही प्रोसेस झाल्यावर लगेचच आपल्याला ओव्हनमध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही केक करत असाल, ही स्टेप आहे ती आपल्याला पटकन करायची असते। इनो घातल्यावर जास्त वेळ हा बॅटर आहे तो नाही ठेवायचा। मिक्स करून झालं की लगेचच आपण हे जे बॅटर केलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर ज्यामध्ये आपण केक करणार आहोत त्यामध्ये मी तेल लावून बटर पेपर घातलेला आहे आणि हे बॅटर आहे ते छान असं पसरवून घ्यायचं आहे। डॅब डॅब करायचं आहे ते भांडं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित बॅटर आहे ते पसरणार अशा प्रकारे। त्यानंतर आवडीनुसार तुम्ही यावर ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता किंवा टुटी फ्रुटीही घालू शकता। तर इथे मी बदामाचे काप घातलेले आहेत। अशा प्रकारे बघायला छान वाटतं, त्यामुळे लगेचच आता आपण इथे मी कुकर ठेवलेला आहे। मी कुकरमध्ये हा केक बेक करणार आहे। तर प्रीहीट करून घेतलेलं होतं मी 5 मिनटं कुकर। त्यानंतर आपल्याला केक ज्यामध्ये आपण ठेवलेलं आहे बॅटर ते भांडं ठेवायचं आहे, वरून एक झाकण द्यायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचा आहे। कुकरची शिट्टी मी इथे काढून घेतलेली आहे आणि आतला रब्बरसुद्धा काढून घेतलेला आहे। तर मीडियम गॅसवर आपल्याला 20 मिनटं हा केक आहे तो बेक करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता 20 मिनटानंतर मस्त आपला केक आहे तो तयार झालेला आहे। चेक करताना तुम्ही टूथपिक किंवा चमचा किंवा सुरीच्या साहाय्याने असं चेक करू शकता। तुम्ही बघू शकता अजिबात बॅटर असं सुरीला लागलेलं नाही आहे आणि इथे थंड करून घेतलेला आहे मी रूम टेम्परेचरवरतीच। आणि आता आपल्याला केक आहे तो साईडनं असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि आवडीनुसार कट करून घ्यायचा आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त असा केक बेक झालेला आहे, ब्राउनिश कलर देखील आलेला आहे। छान केक आपला बेक झालेला आहे। आता आपण कट करून घेऊयात। तुम्हाला जसे पीस हवे आहेत त्यानुसार तुम्ही हा केक आहे तो कट करून घ्या। तसा छान असा टेक्स्चर आलेला आहे केकचा, तुम्ही बघू शकता मस्त असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि हा केक तुम्ही चहासोबतही खाऊ शकता। लहान मुलांना हा केक खूप आवडेल, तुम्हालासुद्धा आवडेल। तर नक्की ट्राय करा, बनवून बघा। फक्त 5 इन्ग्रेडियंट वापरून मी हा केक तयार केलेला आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। थँक्यू।